माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। जे डॉक्टरांवर गुन्हे दाखल झालेत की अवयव तस्करी, अजून बरेच काही गुन्हे लागलेत त्यांच्यावर, 420 हे ते 120 बी, या संदर्भात आपण निवेदन द्यायला आलो होतो की यांना त्वरित अटक करा, अर्जंट यांना अटक करा आणि यांच्यावर जेवढी कठोर कारवाई होईल तेवढी कठोर करा। आणि आज कुशल त्यांचे लोक निवेदन द्यायला आले होते IME संघटनेचे की गुन्हे मागे घ्या, जे मागणी करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, पहिली मेसा अंतर्गत कारवाई करा त्यांच्यावर। आणि जे डॉक्टर लोकांचे हॉस्पिटल आहेत ते आता समजा आज महानगरपालिका बंद आहे, ज्या दिवशी महानगरपालिका उघडेल त्या दिवशी माझं आंदोलन असेल तिथं, आणि त्याच दिवशी हे हॉस्पिटल सील करायला लागेल। कारण यांच्यावर एवढे गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, त्याच्यामुळे यांना याच्यातून अजिबात सूट मिळता कामा नये, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्याच्यात हायकोर्टात सगळ्यात मेन हायकोर्टाने ट्रायल घेऊन कारवाईचे आदेश दिलेले आहेत। ट्रायल झाली 3 वर्ष, की असाच गुन्हा दाखल नाही झाला यांच्यावर, याच्यात ट्रायल झालेली आहे। डॉक्टर संघटनेने इशारा दिला 15 दिवसात जर हे गुन्हे मागे नाही घेतले तर तीव्र स्वरूपामध्ये अहिल्यानगरमध्ये आंदोलन करू। आता मागणी केली आम्ही अधीक्षक साहेबांनी, मेसा अंतर्गत कारवाई करा त्यांच्यावर, जे आता मागणी करायला आलते त्यांच्यावरच पहिले कारवाई करा। आता आम्ही मागणी केली, म्हणजे तुम्ही इथं लोकांना मारून टाकले आणि आज म्हणतं की आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले। संपूर्ण त्याच्यात कमिटी नेमली होती डॉक्टरांची, त्या डॉक्टरांच्या कमिटीने निर्णय दिलेला आहे। आणि हे काय दुसऱ्या कोण नाही दिला, डॉक्टरांचीच कमिटी होती याच्यावर। हायकोर्टने सगळे कागदपत्र सगळं बघून हा निर्णय दिलाय, त्याच्यामुळे हे काय खोटं आहे असं काही नाही। त्याच्यामुळे आता आम्ही मागणी केली आहे की आंदोलन केल्यास यांच्यावर मेसा अंतर्गत कारवाई करा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।